नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमी आपण कोकणातनं बघतो आहोत। कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। भाजपकडून पैसे वाटप केले जात आहे असा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलेला आहे। मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला आणि या छापात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये सापडले। केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरे देता आली नाहीत असा आरोप निलेश राणेंनी केलेला आहे। खरे तर राज्यात एकत्र असलेले शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात कणकवलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हे दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत तेव्हा ही घटना घडलेली आहे की निलेश राणे शिंदे सेनेचे निलेश राणे यांनी केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांच्या घरात 20 ते 25 लाख सापडलेले आहेत आणि ते पैसे वाटत होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। आणि हा हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यामुळे कालपासून हीच एक चर्चा कोकणातली सुरू होतीये। निलेश राणे यांनी नेमके काय आरोप केले ते बघूयात। भाजपच्या विजय केनवडेकर यांच्या घरात पैशांची बॅग सापडली। 20 ते 25 लाख रुपये कुठून आले? पैशांबाबत केनवडेकर उत्तर देऊ शकलेले नाहीयेत। केनवडेकरांच्या घरात आणखी काही बॅगा आहेत। मालवणमध्ये आणखी 8 ते 10 जणांकडे अशाच पैशांच्या बॅगा आहेत। मंगळवारपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे। भाजपचे अनेक कार्यकर्ते पैसे वाटतायत। रोज बॅगा पोहोचवायची यंत्रणा सध्या कार्यान्वित आहे असे सगळे गंभीर आरोप निलेश राणेंनी केलेले आहेत आणि तेही भाजपवर। 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची। त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे। हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना। त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना। आज आपण 26 तारखेवर आहोत। 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाहीये, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी। पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे। एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत। मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत। काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या। ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा। 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले। मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरा वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची, ह्यांना काय विकास करायचा नाहीये, ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय। म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती। फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते, त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार, मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे। कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते? पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे। अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत। विचार करा, हे आता बॅगा आलेल्या आहेत, या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे। रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले
तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने घ्यावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल. आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं जर या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय. पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्मान्य विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे, तो कुडाळचा कार्यकर्ता. मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला, तुझा काय संबंध या घराशी. आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय, मग तो चावी द्यायला आलो. आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते. त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो. खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो. ते पळायचे सगळे मार्ग बंद होते. त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले. त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे. त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत, काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई, किरकोळ काहीतरी कारवाई होईल, ते सुटणार आहेत. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या, तुम्ही घेतलीच असेल. काय घमेंड आहे चेहऱ्यावर. हे पैशाचं घमेंड आहे. उतरवायला वेळ लागणार नाही. आतापासून ते 2 तारखेच्या निकाला, म्हणजे 3 तारखेला निकाल आहे, 2 तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून. आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्या समोर परत एकदा येईन. निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटं आहे, असत्य आहे. मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विजय केनवडेकर एक व्यावसायिक आहेत. त्यांचं चप्पल मार्ट, त्या अनुषंगाने काही कंपन्या, त्यांचं कन्स्ट्रक्शन व्यवसाय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय आणि हे सगळं तपासण्यासाठी आमदारांनी काही स्वतः जाण्याची गरज नव्हती. त्यांनी यंत्रणांना सांगितलं असं, यंत्रणा गेले असते आणि त्याने आपलं काम केलं असतं. आणि या विषयातला जो काय विषय आहे, खरं खोटं यातलं जे काय आहे तो यंत्रणा बघून घेईल. पण विजय केनवडेकर या आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये खेळीमेळीने ही निवडणूक लढवली गेली पाहिजे होती. पण यामध्ये कार्यकर्त्यांना डिमोरलाइज करायचं, उमेदवारांना डिमोरलाइज करायचं काम या सगळ्या माध्यमातून आमदार असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील हे करतात. आणि हे खरं तर मला वाटतं या सगळ्या आपल्या परंपरेला शोभेचं नाहीये. काल मालवणमध्ये छाप्यात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये पकडल्याचा दावा करण्यात आलाय आणि या प्रकरणात पोलिसांनी माहिती देऊन देखील अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकारानंतर पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यास नकार दिला गेलेला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आता काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. निलेश राणे आज काय भूमिका मांडतात हेही बघावं लागेल. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.